सरदार निर्मूलन समिती, त्याचबरोबर त्या ठिकाणी विवाह आबा अकॅडमी, समाज प्रबोधन अकॅडमी आणि त्याच अनुषंगानं सर्व समाजवादी प्रबोधिनी किंवा सर्व समाजवादी परिवर्तनवादी ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून आज या शिवाई प्रबोधन वाचनालय या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम वाचनालय परिवाराच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मराठी भाषाकार त्याचबरोबर इतिहास संशोधक म्हणून ज्यांना आजपर्यंत ज्यांची कारकीर्द एक आपल्या महाराष्ट्राला किंबहुना संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी ज्यांची कारकीर्द ठरली ते प्राध्यापक डॉक्टर जयसिंग पवार. हे थोर इतिहास संशोधक, इतिहासतज्ञ आणि अजून त्यांना साहित्यिक, लेखक अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी अतिशय मोलाचं कार्य ज्यांनी केलं आणि एक अतिशय अभ्यासू आणि अभ्यासपूर्ण असं संशोधन ज्यांनी करून आपल्या मराठ्यांचा जो इतिहास आहे तो सर्वांच्या समोर आणि अगदी अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांच्या समोर, त्याचबरोबर त्यांची जवळजवळ मला वाटते 40 शोध निबंध, 45 संशोधनात्मक ग्रंथ आणि जवळजवळ 25हून अधिक मला वाटते त्यांची शालेय क्रमिक पुस्तकं आहेत की ज्यामध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्यापासून शाहू महाराज, त्यानंतर तारा राणी असतील किंवा जे इतिहासात ज्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली आणि मराठ्यांना एक चांगल्या पद्धतीचा इतिहास मराठ्यांचा जो अप्रकाशित होता, जो खराखुरा इतिहास समाजासमोर नव्हता किंबहुना मानवतेसमोर नव्हता, तो इतिहास सर्वांच्या समोर आणण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थानं केलं. आणि सगळ्यात अभिमानास्पद बाब महाराष्ट्रातील असून आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय या ठिकाणाहून अगदी जवळच असणारं तडसर हे त्यांचं जन्मगाव. बाबा बरोबर का? बरोबर. तडसरचे आणि या ग्रामीण भागामध्ये असलं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला जातो असं व्यक्तिमत्व त्यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि सांगायला मला अभिमान वाटतो त्यांच्याच इतकं झोकून देऊन कार्य करणारे तुमचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आबांचं वय आज 87 वय आहे. विचार करूया आपण. म्हणजे 87 वयाकडे आबा आहेत. तर तुम्हाला आम्हाला सर्वांना ही अतिशय मोठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि आजही आबा अगदी प्रत्येकाशी फोनवरती बोलून सगळ्या गोष्टीची माहिती देऊन सगळ्यांना एकत्र करण्याचं काम करत असतात आणि त्यांची फार मोठी प्रेरणा आहे. आज या अभिवादन सभेला आबा प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याशिवाय आबा आता भरपूर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. थोडक्यात मी प्रत्येकाचा थोडासा परिचय सांगतो. आबा ते आदरणीय कैलास मडके सर. हे कैलास मडके सर पुणे जुन्नरचे आहेत. आमच्या लकी परिवाराचे एक स्टाफ मेंबर आहेत. त्यानंतर हे भगवान जाधव सर, आता थोडीशी ओळख झालीच तुमची. हे सतीश नामदेव पाटील. हे सगळ्या लकीचा स्टाफ आहे. आदरणीय दगडूदादा जाधव आमच्या ब्रिगेडचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. आणि हे प्रवीण भाऊ जाधव कुंडलचे. त्यानंतर आदरणीय राजेंद्र नलवडे सर, आता माहीत झालं, संपतराव पवार सर, त्यानंतर महेश मधने, आपला कृष्णा केसकर, ही सगळी मंडळी या ठिकाणी. सर्वांचं आमचा चिरंजीव वरद राजा आहे. या सर्वांचंच मी सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं हा इतिहास म्हणजे तर नेमकं काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगत मांडणी करून वर्तमान आणि भविष्यासाठी त्याचा सुयोग्य पद्धतीने केला जाणारा जो एक अभ्यासपूर्ण असा घटक आहे तो म्हणजे इतिहास. आणि त्याचं काम अत्यंत मोठं, आकाशाला गवसणी घालण्या इतपत मोठं काम हे आज आपण ज्यांची अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित केलेले आहे ते तुम्हाला सर्वांचे कालवश प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आज आपण शिवाई प्रबोधन वाचनालय या ठिकाणी सर्व परिवर्तनवादी संघटनाच्या माध्यमातून आपण अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि पुन्हा एक वेळ या ठिकाणी मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आबांनी सर्वच उपस्थितांनी पुन्हा एक वेळ या महामानवाला अभिवादन पुष्पहार करून घालून या ठिकाणी अभिवादन करावं असं विनंती करतो. आणि त्यानंतर आबा आपल्याला सर्वांना मार्गदर्शन बोलतो. मी
असं की बाकीची केली चालेल मग आल्यापासून 5 मिनिटात 5 मिनिटात आत्मा म्हणत होते. आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही आहोत शिक्षक. शिक्षकाचं एक वैशिष्ट्य असतं की बेल झाल्याशिवाय त्याचं भाषण बंद होतं. बेल नाही झाली तर ती चालूच राहते. तर मग इथं बेल नसल्यामुळं कोण थांबवणार आम्हाला. सांगायचं तात्पर्य एवढं की आपणा सर्वांनी या कार्यक्रमासाठी अगोदरच्या काळात चांगल्या कार्यक्रमाला चांगल्या माणसाच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी जमण्याची प्रथा फार कमी झालेली. आणि अशा काळात सुद्धा फक्त चांगलं जिवंत राहिलं पाहिजे, चांगल्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे आणि त्याची प्रेरणा इतरांना चांगली मिळाली पाहिजे. यासाठी अशा काही माणसांच्या जयंत्या पुण्यतिथ्या घेतो. त्यामध्ये हेतू हा असतो की त्यांच्यापासून काही लोकांनी आदर्श घ्यावा. तर हे जे ज्यांचा फोटो आपल्या सर्वांच्या समोर आहे हे प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची माहिती तुम्हाला सगळ्यांनी सांगितली. खरं म्हणजे ह्यांचा आपण काय घ्यायचा, कशासाठी आपण येणार याची सत्ता घ्यायचा. हे ज्यावेळी वारले त्यावेळी देशामध्ये अनेक प्राध्यापक वारले असतील, तर हे एवढेच नाही. तरीसुद्धा आपण ह्यांचा का घ्यायचा हे आपण जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. तर हे जे प्राध्यापक जयसिंगराव पवार आहेत हे अतिशय मोठे इतिहास संशोधक आणि मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. खरं म्हणजे अनेक इतिहास संशोधक असतात, अनेक इतिहास तज्ञ असतात. पण ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं की हा ग्रामीण भागामध्ये जन्मलेला माणूस अत्यंत गरीब परिस्थिती. मी व्हॉट्सअपवर त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की GD बापूंच्या बरोबर मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलो आहे, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. तर ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं की यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की तडसरमधनं त्यांचे वडील त्यांना डबल सीट सायकलीवर बसवून ताकारीला आणायचे आणि ताकारीत ते रेल्वेत बसायचे आणि कोल्हापूरला ते प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये जायचे. तिथनं ते शिक्षण घ्यायचे तिथं. आणि तिथनं येताना अगोदर वडिलांना सांगून ठेवायचे ते यायचे आणि वडील ताकारीला गाडी घेऊन यायचे. म्हणजे गाडी आता माझ्या तोंडात आलं, आत्ताच्या गाडी म्हणते सायकल. आणि त्या सायकलीवरनं डबलची ताकारीवरनं ती खिंड चढून जायचं. का करावं लागेल त्यांना, तर एवढी गरिबी होती की तिथून त्या तडसरपासनं ताकारीपर्यंत त्याला ₹1 चार्ज होते त्या वाहनाला एसटीला. पण ती ₹1 सुद्धा खर्चायची त्यांची कुवत नव्हती. म्हणजे अशा सोपी गोष्ट नाही की अत्यंत गरीब परिस्थितीतनं तेवढ्या उंचीवर माणसं जाणं ही सामान्य बाब नाही. तर अशा गरीब परिस्थितीतनं ते शिकले आणि जिची गरीब परिस्थिती असते त्याला परिस्थितीचं जाणीव असते, मनामध्ये ध्येयवाद असते, तीच माणसं आयुष्यामध्ये मोठी होतात. ज्याला गरिबीची जाणीव नाही, ज्याच्या मनामध्ये कुठला ध्येयवाद नाही, ज्याला मनामध्ये असं वाटत नाही की मी काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करावं, की ज्याला वाटत नाही की माणसं कधीही मोठी होती. फक्त एवढंच करतात की नोकरीला आली गाडी सगळा आणि त्याच्यात माणसं वैयक्तिक समृद्धी, आर्थिक समृद्धी हे सगळं मिळवण्याचं महत्त्व आहे. ह्या माणसानं मनाशीच असं ठरवलं, तिने इतिहास घेतला आणि हा ग्रामीण भागात येणारा मुलगा येणेला
इतिहासामध्ये पहिला सोपं नाही विद्यापीठ त्या काळात. आणि त्यानंतर त्यांनी PhD केली आणि त्यांनी इतिहासाच्या विषयाचं संशोधन अतिशय मोठं केलं. सर्वात अतिशय महत्त्वाची गोष्ट राजर्षी शाहू महाराज यांच्यावर त्यांनी जो ग्रंथ प्रकाशित केला तो ग्रंथ 16 भाषामध्ये त्याचं भाषांतर झालं, 16 भाषा. आणि तो अतिशय अभिनव तरीचा ग्रंथ राजर्षी शाहू महाराज तो ग्रंथ त्यांनी स्वतः संपादित केलेला आहे. आणि नुसता राजर्षी शाहू महाराज ग्रंथ प्रकाशित केला नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, जिजाऊंचा लिहिला, संभाजी राजांचा लिहिला, अगदी संताजी घोरपड्यांचा लिहिला, धनाजी जाधवांचा लिहिला. म्हणजे मराठी शाहीमध्ये जी माणसं जी लढली मराठी शाही त्या साऱ्या माणसांची चरित्र त्यांनी स्वतः संपादित केली. आणि म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचा भाष्यकार असं सगळं वर्तमानपत्राला असतं बघा. अशा तऱ्हेची ते अतिशय मोठी महान व्यक्ती, एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला संपादन केलं. आणि मराठ्यांचा इतिहास हा अनेकांनी लिहिला आहे, त्यांनीच लिहिला आहे असं नाही. पण इतिहासाचं एक वैशिष्ट्य आहे, इतिहास हा विषय असा होतो की प्रत्येकानं ज्याला जसा समजला तसा लिहितो. जगामध्ये एक मोठा वॉल्टर रॅले नावाचा इतिहासकार गेला जगातला, आणि तो अतिशय अनेक वर्ष जगाचा इतिहास लिहितो, बरीच वर्ष लिहितो. आणि अशा एका अंधाऱ्या खोलीमध्ये मेंढींचा दिवा लावून वर्षोनुवर्षी तो जगाचा इतिहास लिहितो. आणि लिहित असताना एकदम नळावाशी बायकांची भांडणं चालू झाली. किमतीचे टपऱ्यात कासांड्या घालायला लागल्या, बाटल्या बाहेर आला. आणि ती बघितली. मग आता ह्या चूक कोणाचं बरोबर, कोणाचं कोणी कोणाला मारलं, का मारलं, त्यावर कोण बाहेर यांच्यासारखा आला, तुमच्यासारखा. प्रत्येक जणांनी वेगळं वर्णन केलं.